महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा या योजनेअंतर्गत धुळे महानगरपालिकेला प्राप्त झालेल्या अनुदान रकमेपैकी 50% रक्कम सौर ऊर्जा या प्रकल्पासाठी राबविण्याचे बंधनकारक आहे। त्या तरतुदीमधून आपण 200 KWP क्षमतेचं सोलर आपण धुळे महानगरपालिकेच्या इमारतीसाठी केलेलं आहे। धुळे महानगरपालिकेच्या इमारतीचं साधारणतः 375 KW आपला सँक्शन लोड आहे आणि सुमारे 5 लक्ष आपलं वीज बिल येत होतं। आणि आपल्याला मिळालेल्या वसुंधरा माझी वसुंधरा योजनेअंतर्गत आपण 200 KWPचा आपण रूफटॉप सोलर सिस्टीम आपण धुळे महापालिकेच्या इमारतीवर प्रस्थापित केली आहे। त्यामधून सुमारे 2,500 युनिट्सचं आपलं जनरेशन होतं, म्हणजे जवळपास आपण 50% वीज बिल मध्ये आपण बचत केलेली आहे। म्हणजे 5 लाखावर येणारं वीज बिल निम्म्याने कमी झालेलं आहे आज स्थितीमध्ये। आणि यानुसार धुळे महानगरपालिकेचा म्हणजे प्रतिवार्षिक खर्च साधारणतः 60 लक्ष आपलं बचत या ठिकाणी झालेली आहे। आणि याप्रमाणे आपण एक स्वयंभू होण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे। धुळे महापालिकेला माझी वसुंधरा योजनेअंतर्गत जो निधी मिळाला आहे त्या निधीचा पूर्णपणे वापर महापालिकेने केला आहे। आपण बघू शकता की महापालिका ही वीज बिलाच्या बाबतीत स्वयंपूर्तीकडे जाताना दिसत आहे। महापालिकेच्या वतीने 200 KVचं हे सोलर युनिट या महापालिकेच्या इमारतीवर बसवण्यात आलेलं आहे। महापालिकेच्या या इमारतीचं बिल साधारण जवळपास 5,000 युनिट या ठिकाणी होत होतं आणि 5,000 युनिटचे जवळपास 5 लक्ष रुपये या ठिकाणी महापालिकेला भरावे लागत होते। मात्र आता 200 KVचं हे युनिट आता महापालिकेच्या वतीने या महापालिकेच्या इमारतीवर बसवण्यात आलेलं आहे। त्यामुळे तब्बल 50% बिल आता या ठिकाणी महापालिकेचं वाचत आहे। दर महिन्याला साधारण 2.5 लाख रुपये बिलामध्ये या ठिकाणी फायदा महापालिकेला होताना दिसतो। हे महापालिकेने स्वयंपूर्तीकडे जाण्याचा हा निर्णय घेतलेला आहे। महापालिकेने या महापालिकेच्या इमारतीवर हे सोलर युनिट बसवण्यात आलेलं आहे। या सोलर युनिटच्या माध्यमातून जी वीज तयार होते ही वीज या ठिकाणच्या इमारतीच्या विजेसाठी वापरली जाते। त्यातून जवळपास 2,500 युनिट बिल या ठिकाणी वाचतं आणि त्यामुळे महापालिकेच्या ज्या काही वीज बिलात जी काही 50%ची रक्कम आहे ही आता वाचायला सुरुवात झालेली आहे। महापालिकेच्या 5 लाखापैकी आता फक्त 2.5 लाख रुपये बिल या माध्यमातून वाचत आहे। त्यामुळे महापालिकेने उचललेले पाऊल हे कौतुकास्पद आहे। मनीष मासोळे, TV9 मराठी, धुळे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।